15,000 20,000 EMI, प्रत्येक महिन्याला 15 ते 20,000 रुपये भरा. 1 BHK 27 लाख ऑल इन्क्लुझिव्ह पासून, 2 BHK 42 लाख ऑल इन्क्लुझिव्ह पासून. आणि हे मी तोंडी बोलत नाही, तर मी तुम्हाला लिहून दिले बघा. 1 BHK 27 लाख, पुन्हा एकदा सांगतो 2 BHK 42 लाख ऑल इन्क्लुझिव्ह, आणि ते प्रत्येक महिन्याला 15 ते 20,000 रुपये EMI. 15 ते 20,000 रुपये EMI सांगण्याचं कारण एवढंच आहे, कारण की मी जेव्हा व्हिडिओ करतोय जास्तीत जास्त माझे व्हिडिओ 40 लाख 45 लाखाचे आहेत, पण लोकांचे फोन येतात नागे सर आमचं बजेट कमी आहे. आता मी त्यानुसार बजेटनुसार 25 लाख 30 लाखाचे पण प्रॉपर्टीचे व्हिडिओ दाखवत होतो, परंतु 25-30 लाखाच्या बजेटमध्ये जेव्हा लोकांचे फोन येतात त्यांचं म्हणणं आहे नागे सर आम्हाला EMI कमीत कमी 15 ते 20,000 रुपये महिन्याला आम्ही EMI भरू शकतो. तर हा प्रोजेक्ट, हा फ्लॅट, ही बिल्डिंग तुमची आहे. 1 BHK अशा लोकेशनवरती आणलाय, कल्याण स्टेशन पासून फक्त 4 किलोमीटर वरती. एक असं लोकेशन, कल्याण लोकेशन, सगळ्या गोष्टी जवळपास आहे. फक्त 15 मिनिटात तुम्ही कल्याण स्टेशन वेस्ट वरून या प्रोजेक्ट वरती पोहोचताय, जिथे तुम्हाला 15 ते 20,000 रुपये महिन्याला EMI येणार आहे. एकदा बघा, आता रिसेंटली OC आली आहे, या टावर मध्ये लोकांना परेशान द्यायला सुरुवात केली आहे. 1 BHK गॅस लाईन बघू शकता तुम्ही, पाईपलाईन, त्याचं काम चालू आहे. 1 BHK रेडी टू मूव्ह बोला. माझ्याकडे लिमिटेड 10 ते 15 फ्लॅट अवेलेबल आहे या बिल्डिंग मध्ये. परंतु हा दुसरा टावर तुम्ही बघा, ह्याचंही जोरात काम चालू आहे. 19 फ्लोअरची बिल्डिंग आहे. मला मी एवढंच सांगेन, तुम्ही जर टाउनशिप प्रोजेक्ट बघत आहात, तुम्हाला मी अम्युनिटीज कडे नेतो. टाउनशिप म्हणजे लँड पार्स 7.5 एकरचा लँड पार्सल आहे. डेव्हलपमेंट फक्त 4 टावर आणलेत. त्या 4 टावर मध्ये आता हा एक टावर, हा पहिला टावर ऑलरेडी OC रिसिव्ड आहे, रेडी टू मूव्ह आहे. आता त्यानंतर हा दुसरा टावर एका वर्षामध्ये परेशान आहे. डिसेंबर 27 चा रेअर आहे, डेव्हलपर मार्च मध्ये तुम्हाला परेशान देईन, कारण की अफोर्डेबल सेगमेंट मधला प्रोजेक्ट आहे, खिशाला परवडणारा प्रोजेक्ट आहे, आणि त्याशिवाय लक्झरी सेगमेंट मधल्या अम्युनिटीज आहे. तुम्ही या बाजूला बघा, क्लब हाऊस मध्ये स्विमिंग पूल सोडून तुमची डेली लाईफ मध्ये बँकेट हॉल असेल, जिम असेल, बेसिक अम्युनिटीज ज्या लागतात त्या तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळतील. या साईडला क्रिकेटचा टफ डेव्हलपमेंट दिला आहे. पुन्हा एकदा सांगेल, या प्रोजेक्ट मध्ये जर तुम्ही घर घ्यायचं असेल, तुम्हाला सॅलरी पगार साधारणतः 30 ते 40,000 रुपये असेल, तुम्ही 15 ते 20,000 रुपये EMI भरू शकतात. तर या बिल्डिंग मध्ये एका वर्षामध्ये परेशान तुम्ही 27 लाखापासून 1 BHK सुरू होतो. 2 BHK फॅमिली मोठी आहे, 42 लाख पासून 2 BHK सुरू होतोय. ही झाली तुम्हाला लोकेशन बद्दल माहिती. बिल्डिंग बाहेरून दाखवण्याचं कारण एवढं आहे, डेव्हलपरने ऑलरेडी डिलिव्हर्ड केले, OC रिसिव्ड प्रोजेक्ट आहे. बिल्डिंग मध्ये काही ठराविक फ्लॅट आहेत ते 1 BHK, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेडी टू मूव्ह फ्लॅट भेटतात. तुम्हाला 1 वर्ष थांबायचं असेल 1 वर्ष थांबू शकतात. पेमेंटसाठी टाइम पिरियड पाहिजे थोडा, तुम्ही ह्याच्यामध्ये फ्लॅट बघू शकतात. डेव्हलपरचा क्लब हाऊस ऑलमोस्ट रेडी आहे. अम्युनिटीज असलेला प्रोजेक्ट आहे, सिंगल बिल्डिंग नाही आहे, एक टाउनशिप प्रोजेक्ट आहे. ही झाली बाहेरून माहिती. आता ऍक्च्युअल तुम्हाला जो फ्लॅट डिलिव्हर्ड होणार आहे, जो फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे, फ्लॅट बघूयात. चला, पहिली तर गोष्ट समजून घ्या की म्हणजे आता जेव्हा मी सांगतो कल्याण स्टेशन पासून 4 किलोमीटर 5 किलोमीटर, एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती, पण त्याच्यातले काही हुशार मंडळी असे असतात त्यांना कल्याण स्टेशनच्या जवळ प्रॉपर्टी पाहिजे. आता तुम्ही सांगा, स्टेशनच्या जवळ एवढ्या कमी मध्ये 25-30 लाखाला कोणी फ्लॅट विकेल का? तिथे 60 लाख 70 लाख 80 लाख मोजावे लागतात. पण ज्यांचा बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. एकदा फ्लॅट बघा. मला तर इतका आवडला, असं वाटलं मीच फ्लॅट घेऊन टाकावा, पण म्हटलं की ऑलरेडी ठाण्यामध्ये स्वतःचं घर आहे, तर गरज नाही. पण तुमची गरज असेल 15 ते 20,000 रुपये महिन्याला आरामात भरू शकतात. बघा, हा तुमचा शॉवर स्पेस वेगळा दिलेला डेव्हलपरने. या साईडला बाथरूमचा स्पेस बघितला तुम्ही, आणि हे किचन बघा. मातांनो बघितलं किचन, एवढी जागा आहे. वॉशिंग मशीन इथं ठेवून फ्रीज असा क्रॉस ठेवू शकतात. 1 BHK डिपेंड करतं तुम्ही कोणता कार्पेट घेतात. मल्टिपल कार्पेट अवेलेबल, अगदी 400+ कार्पेट पाहिजे तोही अवेलेबल आहे. 27 लाखापासून 1 BHK मी जेव्हा बोलतो त्यापासून माझ्याकडे 32 लाख 33 लाख 35 लाखापर्यंत वेगवेगळे व्हेरियंट आहेत. हा तुमचा मास्टर बेडरूम. तसेच तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये 2 BHK पाहिजे, 2 BHK सुद्धा अवेलेबल आहेत. पूर्ण बिल्डिंग रेडी झालेली आहे. 1 BHK रेडी टू मूव्ह माझ्याकडे 10 ते 15 फ्लॅट अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो. आणि जर 1 वर्ष थांबत असाल तर ही जी बिल्डिंग आहे ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. एक अराउंड डिसेंबर 27च्या आसपास रेअर आहे, पण डेव्हलपर बोलतो मी मार्च 27 म्हणजे आपण आता फेब्रुवारी मध्ये आहोत, तर एका वर्षाने बरोबर तुम्हाला पजेशन मिळणार. आता आपण 2 BHK बनवल्याला बघूयात. सुंदर लेआउट आहे, सुंदर बटरफ्लाय लेआउट, 0 वेस्टेज. या साईडला हा एक तुमचा बेडरूम तुम्ही बघू शकतात. त्याच्याशिवाय तुम्हाला मास्टर बेडरूम 2 BHK
म्हणजे मल्टिपल व्हेरियंट आहे. कार्पेट अगदी 400 पासून 500 पर्यंत वेगळे कार्पेट आहे. बघा या बाजूला कॉमन वॉशरूम, किचन, डबल सेट प्लॅटफॉर्म, सुंदर. त्याशिवाय तुम्ही या बाजूला बघू शकता अजून एक बेडरूम. 2 BHK 42 लाख पासून सुरू होतात. 1 BHK 27 लाखापासून सुरू होतात. मी या प्रोजेक्ट मध्ये व्हिडिओची सुरुवात केली ती EMI पासून केली, की लोकांना खरंच प्रॉब्लेम आहे की ज्यांना 40 लाख 50 लाखाचं बजेट नाही, त्यांचं 25-30 लाखाचं बजेट नाही, बजेट आहे पण त्याचा EMI प्रॉब्लेम आहे. कमीत कमी EMI पाहिजे 15-20 हजार रुपये भरू शकतात ना महिन्याला. सॅलरी तुमची बऱ्यापैकी 30-40 हजार रुपये, 15-20 हजार रुपये आरामात भरू शकतात. त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणतंही ब्रोकरेज घेत नाही, मला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो. मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर जिथे कमीत कमी EMI तुमच्या खिशाला परवडणाऱ्या प्राइस घर बुक करा. थँक्यू सो मच. भेटूयात. कॉल करा.